ऐसी ही साईची कथा निर्मळ, परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ. जळतील पंचमहापापे प्रबळ, जातील समूळ विलयाला. आम्हा भवपाशी जखडिले, तेणे निजरूप वेढिले. श्रवणे ते वेढे होतील ढिले, स्वरूप पहिले लाधेल. व्हावे कथांचे आमरण स्मरण, घडावे तयांचे नित्य परिशीलन. होवो भवदवार्ता शांतवन, समाधान जीवांचे. वाचता परिसता भक्तिभावे, सहज साईचे ध्यान व्हावे. सगुण रूप डोळा दिसावे, चित्ती ठसावे दृढतर. येणे घडावी सद्गुरु भक्ती, पावावी संसारी विरक्ती. जडो गुरुस्मरणी प्रीती, होवो मती निर्मल. ऐसीच बुद्धी धरोनी मनी, कृपा केली साई नाथांनी. मज निमित्ता पुढे करोनी, स्वये करणी हे केली. पोटी तुडुंब लागली ओढी, वासरावीण पान्हान सोडी. हे तो धेनू ते उपज खोडी, तैशीच आवडी साईंची. मज चातकाचे नि आशे, आनंद घन ही माऊली वर्षे. पुरवोनी माझिया अल्पतृषे, भक्त प्रकर्षे निवविल. काय भक्ती प्रेमाचे कौतुक, मातेस लागे बाळाची भूक. तयाने न पसरिताही मुख, थान पूचूक ते कोंदी. कोण जाणे तिचे शीण, लेकुरान त्याची जाण. न पुसता निज माऊली विण, अन्य कोण देथान. बाळकासी घालिता लेणे, बालक त्यातील स्वारस्य नेणे. ते कौतुक एक माताच जाणे, तैसेच करणे सद्गुरूचे. हा माझा बाळाचा लळा, पुरविल कोण सुख सोहळा. माऊली वीण कोणास कळवळा, तो जिव्हाळा दुर्मिळ. सन्मातेच्या पोटी येणे, महद्भाग्ये देवाचे देणे. दुःख सोसूनी जन्म देणे, बाळक नेणे हे काही. असो ये अर्थी आणिक वचन, बोलिले बाबा करवितो श्रवण. अहो जी आपण श्रोते सज्जन, आदरे अवधान देईजे. सन 1916 साली, चाकरी सरकारी पुरी झाली. यथा योग्य पेन्शन बसली, वारी आली शिर्डीची.